नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आपण वेक्टर नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. वेक्टर नावाच्या चॅप्टरमध्ये आपण पाहत आहे एक्झरसाइज 5.1. 5.1 ला आपण सुरुवातीचे 12 क्वेश्चन 12 क्वेश्चन पाहिलेले आहेत. त्यानंतर आहे आपल्याकडे 13 नंबरचा क्वेश्चन. जर 13 नंबरचा क्वेश्चन आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे काही आहेत फॉर्म्युले आपण लर्न करून घेऊया. तर टॉपिक चालू आहे आपला कोलिनियरिटी. याच्या आधीच्या टॉपिक जो पाहिला आपण, त्या टॉपिक मध्ये आपल्याला पॉईंट दिलेले होते आणि ते पॉईंट कोलिनियर आहे का आपल्याला चेक करायचं होतं. परंतु आता जे क्वेश्चन येतील त्यामध्ये आपल्याला ऑलरेडी पॉईंट कोलिनियर दिलेले राहतील आणि आपल्याला जो अननोन दिलेला आहे तो फाइंड करावा लागेल. त्यामध्ये तो आपण कोलिनियरिटी इफ 2 पॉईंट आर कोलिनियर. जर आपल्याला 2 पॉईंट कोलिनियर दिलेले असतील म्हणजे ऑलरेडी कोलिनियर आहे असं जर सांगितलेलं असेल तर आपण काय लिहू शकतो, सेकंड पॉईंट इज इक्वल टू a इनटू फर्स्ट पॉईंट. ए आहे आणि बी आहे. ए पासून वेक्टर ए भेटते, बी पासून वेक्टर बी भेटते. तर आपण काय लिहू, वेक्टर बी इज इक्वल टू b इनटू वेक्टर ए. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. जर आपल्याला 3 पॉईंट दिलेले असतील, सपोज 3 पॉईंट आहेत आपल्याकडे ए बी सी. जर 3 पॉईंट दिलेले असतील तर सर्वात आधी 3 पॉईंटचे 2 पॉईंट मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. पहिला पॉईंट येईल आपल्याकडे वेक्टर एसी आणि दुसरा पॉईंट येईल आपल्याकडे वेक्टर एसी. आपल्याला माहिती आहे वेक्टर एसी आणि वेक्टर एसी. त्यानंतर जर आपल्याला 3 पॉईंट कोलिनियर दिलेले आहेत, आपल्याला लिहिता येईल वेक्टर एसी इज इक्वल टू टी इनटू वेक्टर एबी, वेअर वेक्टर एबी इज इक्वल टू वेक्टर एबी कसा काढायचा, वेक्टर बी मायनस वेक्टर ए आणि वेक्टर एसी इक्वल्स टू वेक्टर सी मायनस वेक्टर ए. त्यानंतर येऊ आपण प्रॉब्लेमवरती. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला 13 नंबरचा. इफ द वेक्टर्स, पहिला वेक्टर आपल्याकडे 2y - 2j 3k and 4i - 5j 6k हे दोन वेक्टर आपल्याला दिलेले आहेत. आर कोलिनियर, दोन्ही वेक्टर कोलिनियर आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ q, आपल्याला q काढणार. आता हा कोणता पॉईंट आहे आपल्याला नाव दिलेलं नाही आहे. हाय कोणता पॉईंट आहे याला नाव दिलेलं नाही आहे. तर सर्वात आधी मी जो पहिला दिलेला आहे त्याला घेतो वेक्टर ए. वेक्टर ए इक्वल्स टू पावर काय आपल्याकडे 2y मायनस 2j प्लस 3k. सेकंड घेऊ आपण वेक्टर बी का, वेक्टर बी काय आपल्याकडे वेक्टर बी इक्वल्स टू 4i मायनस 5j प्लस 6k. आणि दोन्ही पण पॉईंट काय आहे आपल्याकडे कोलिनियरली दोन्ही वेक्टर ए and वेक्टर बी आर कोलिनियर. कोलिनियर जर असेल तर माहिती आहे आपल्याला 2 पॉईंट जर कोलिनियर असेल तर काय लिहितो आपण, सेकंड पॉईंट इज इक्वल टू टी इनटू फर्स्ट पॉईंट. काय लिहितो आपण, सेकंड पॉईंट इक्वल्स टू टी इनटू फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे आपल्याकडे पहा, पहिला आहे वेक्टर ए, दुसरा आहे वेक्टर बी म्हणजे वेक्टर बी इज इक्वल टू टी इनटू वेक्टर ए. सर्व व्हॅल्यूज आपल्याकडे करा बघा. वेक्टर बी, तर वेक्टर बी दिलेला आहे लिहून घेऊ आपण 4i मायनस 5j प्लस 6k इज इक्वल टू टी इनटू फर्स्ट पॉईंट वेक्टर ए. बरोबर, वेक्टर ए काय आपल्याकडे 2y मायनस 2j प्लस 3k. त्यानंतर आलेला आहे 4i मायनस 5j प्लस 6k इज इक्वल टू टी ला करा आपण मल्टीप्लाय, टी मध्ये याला करा मल्टीप्लाय, काही आपल्याकडे 2t इनटू वेक्टर आहे मायनस डी करा मल्टीप्लाय 2t इनटू वेक्टर j इथे करा मल्टीप्लाय, काही आपल्याकडे 3t इनटू वेक्टर k. सर्वात आपल्याकडे मग दिले बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर, बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर इक्वालिटी ऑफ वेक्टर मध्ये काय करायचं, लेफ्ट हँड साइड मध्ये i सोबत जो आहे तो लिहायचा इक्वल्स टू राइट हँड साइड मध्ये i सोबत जो आहे तो लिहायचा माहिती नाही आपल्याकडे 2t. सेकंड इथे लेफ्ट हँड साइड मध्ये j सोबत पाहिला किती आहे -5 मध्ये इक्वल्स टू इथे पाहिला j सोबत किती आहे -qt. इथे पाहिला j सोबत किती आहे लेफ्ट हँड साइडला 6 आणि राइट हँड साइडला किती आहे सोबत 3t. इथून पाहतो हा उजव्या बाजूला काढला 4 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू काय आपल्याकडे बे एक वेगळे दोन्ही 4 म्हणजे t इज इक्वल टू काय आपल्याकडे 2. t इज इक्वल टू 2 आहे. t ची व्हॅल्यू घेतो त्या बाबा काय -5 इज इक्वल टू ते मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे तर 5 इज इक्वल टू qt म्हणजे 5 इज इक्वल टू q इनटू t किती आला आपल्याकडे 2. इथे समोर लिहितो त्यानंतर म्हणजे आपल्याकडे आला आहे 5 इज इक्वल टू 2q. q काढण्याचा पाहिजे की या टूले जायचं बरोबर 5/2 इज इक्वल टू q म्हणजे q इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 2.
हेच आपल्याला माहिती करायचं होतं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू. आला आपल्याकडे सर्वांचा स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर जो आपण 13 नंबरचा क्वेश्चन पाहिला याच्या आधी सेम तसंच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. होमवर्कसाठी आहे पण मी सोडून देतो तुम्हाला. पहा सर्वात आधी काय करायचं, काय दिलेलं इफ द वेक्टर, जो वेक्टर दिलेला आहे हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर काय आहे कोलिनियर. तर आपल्याला फाइंड व्हॅल्यू करायची आहे, आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. तर सर्वात आधी पहिला वेक्टर घ्यायचा ए. दिला मी वेक्टर ए इक्वल टू 3i minus 5j plus 1k. दूसरा वेक्टर बराबर काय वेक्टर b इक्वल्स टू 9i minus 15j plus 3k. आणि हे काय आहे कोलिनियर, दोन्ही पण कोलिनियर आहे. जसे तुम्ही वेक्टर a and वेक्टर b आर कोलिनियर. कोलिनियर असेल तर काय लिहितो आपण सेकंड पॉइंट is equal to t into first point. t into first point, पहिला पॉइंट आहे वेक्टर आहे, दुसरा वेक्टर म्हणजे सेकंड पॉइंट म्हणजे वेक्टर b इक्वल्स टू t into फर्स्ट पॉइंट काय वेक्टर a. वेक्टर b आहे आपल्याकडे बराबर काय वेक्टर b 9 आहे minus 15j plus 3k is equal to t into वेक्टर a. वेक्टर a बराबर काय 9 3 आहे minus 5j plus 1k. इथं आपल्याकडे 9 आहे minus 15j plus 3k. हे t नंतर आपण मल्टिप्लाय केलं तर आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याकडे 3t into i minus 5t into j plus 1t into k. हे सर्व आपण याला मल्टिप्लाय केले बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर, बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स. बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर म्हणजे काय करायचं, इथं i सोबत किती नाही तो लिहून घ्यायचा इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड मध्ये जो i सोबत आहे तो लिहायचा म्हणजे इक्वल टू सेम. राइट हँड साइड मध्ये जो i सोबत आहे तो लिहायचा काय i सोबत 3. सेकंड j सोबत पाहिजे लेफ्ट हँड साइड मध्ये किती आहे -15 म्हणजे इक्वल टू ची साइन राइट हँड साइड मध्ये पाहिजे j सोबत किती आहे -5. त्यानंतर थर्ड लेफ्ट हँड साइड मध्ये पाहिजे k सोबत काय आहे p आणि राइट हँड साइड मध्ये पाहिजे k सोबत काय आहे 1t. म्हणजे बराबर काय आपण 3 जर काय बरोबर 9 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू t. 3 ने 3 3 3 9 म्हणजे 3 इज इक्वल टू t. म्हणजे t इज इक्वल टू इन आपल्याकडे 3. t याला आपल्याला फाइंड करायचा आहे p. तिथे t ची व्हॅल्यू ठेवून म्हणजे 1 into t किती आला 3 म्हणजे 1 into 3 किती आला आपल्याकडे t. t आपल्याला काढायला सांगितलं होतं. आता आपल्याकडे सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. आता आपण आपल्याला 2 पॉइंट कोलिनियर दिलेले असेल तर त्यावरचे प्रॉब्लेम आपण पाहिले. आता जर आपल्याला 3 पॉइंट कोलिनियर दिलेले असेल सपोज a b c तर काय करायचं, सर्वात आधी वेक्टर ab काढायचा, त्यानंतर वेक्टर ac काढायचा, त्यानंतर काय करायचं वेक्टर ac इज इक्वल टू t इनटू वेक्टर ab. वेक्टर ab कसा काढतो आपण वेक्टर b मायनस वेक्टर a. वेक्टर ac कसा काढतो आपण वेक्टर c मायनस वेक्टर a. तर चेक करा किती पॉइंट आहे त्यामध्ये, एक आहे a, एक आहे b आणि एक आहे c. हे काय दिलेलं आहे आपल्याला कोलिनियर म्हणजे 3 पॉइंट कोलिनियर दिलेले आहे. तर सर्वात आधी पॉइंट पासून आपण वेक्टर म्हणून घेऊ. हा a आहे, a पासून काय मिळेल आपल्याला वेक्टर a. वेक्टर a इक्वल टू पहिल्याला i दुसऱ्याला j तिसऱ्याला k म्हणजे आपल्याकडे 1 आहे प्लस 2j प्लस 3k. दुसऱ्यापासून वेक्टर b पहिल्याला i दुसऱ्याला j तिसऱ्याला k म्हणजे आपल्याकडे 3 आहे प्लस 4j प्लस 5k. a पासून वेक्टर a भेटते, b पासून वेक्टर b भेटते, c पासून काय भेटेल आपल्याला वेक्टर c. वेक्टर c इज इक्वल टू pi प्लस qj प्लस 7k. 3 पॉइंट दिलेले असले a b c 3 पॉइंट दिलेले असले तर वेक्टर ab आणि वेक्टर ac काढून घ्यायचा. तर पहिले काढू आपण वेक्टर ab. वेक्टर ab कसा काढतो आपण वेक्टर b मायनस वेक्टर a. वेक्टर b हा आपल्याकडे वेक्टर b 3i प्लस 4j प्लस 5k माइनस वेक्टर a. वेक्टर a का आपल्याकडे 1i प्लस 2j प्लस 3k. इधर लिहिलं मी 3i प्लस 4j प्लस 5k माइनस नंतर आपल्याला मल्टिप्लाय माइनस 1i प्लस का काय होईल माइनस 2j प्लस का काय होईल माइनस 3k. आपल्याकडे आला इथे लिहा i सोबत किती आहे बरोबर इथं 3, इथे किती आहे सोबत -1. i कॉमन काढून घ्यायचा म्हणजे त्याची प्लस येईल
जे सोबत पाय इथे किती आहे 4, इथे किती आहे जे सोबत -2, जे घ्यायचा कॉमन काढून मध्ये प्लस आहे, के सोबत इथे किती आहे 5, इथे के किती आहे के सोबत -3, के घ्यायचा कॉमन काढून 3 - 1 म्हणजे किती आपल्याकडे 2 आहे, प्लस 4 - 2 म्हणजे किती 2j, 5 - 3 म्हणजे किती आपल्याकडे 2k. आला आपल्याकडे वेक्टर किती, वेक्टर ए बी आला की नंतर काय करायचं वेक्टर ए सी, वेक्टर ए सी इक्वल टू वेक्टर सी माइनस वेक्टर ए. तर वेक्टर सी आहे आपल्याकडे बरोबर, वेक्टर सी किती पी आहे क्यूजे 7k, पी आय प्लस क्यूजे प्लस 7k माइनस वेक्टर ए, वेक्टर ए बरोबर काय 1 आहे प्लस 2j प्लस 3, 1 आहे प्लस 2j प्लस 3k म्हणजे आपल्याकडे पी आहे प्लस क्यूजे प्लस 7k माइनस नंतर आपल्याला मल्टीप्लाय प्लस 1 आहे तर -1 आहे प्लस 2j चा -2j प्लस 3k चा -3k. इथं पहा p सोबत किती आहे, सॉरी i सोबत काय आहे आपल्याकडे इथं p, इथे किती आहे सोबत -1, i काढला मी कॉमन प्लस j सोबत पॉवर इथे किती आहे q, इथे किती आहे j सोबत -2, j का काढला मी कॉमन प्लस k सोबत इथे किती आहे 7, k सोबत इथे किती आहे -3, k काय काढला मी कॉमन म्हणजे इथे आपल्याकडे p - 1 into i plus q - 2 into j plus 7 - 3 म्हणजे किती 4k. वेक्टर ab पण आला आणि वेक्टर ac पण आला, दोन्ही पण आले की काय करतो आपण वेक्टर ac p into वेक्टर ab. पुढे सुरू आपण आता लक्ष द्या इकडे बोर्डकडे, काय करतो आपण आपल्याला दिलेलं वेक्टर a b c आर कोलिनियर, आर कोलिनियर, कोलिनियर आहे तर काय घेऊ आपण 3 पॉइंट कोलिनियर आहे तर वेक्टर AC इज इक्वल टू T इनटू वेक्टर AB. आपल्याकडे आहे वेक्टर AC, वेक्टर AC आहे चेक करू आपण वेक्टर AC बाबा काय p - 1 इनटू i, એટલે કે p - 1 इनटू i प्लस q - 2 इनटू j, q - 2 into j plus 4k, 11 plus 4k is equal to p into vector ab, vector ab को vector ab है 2y plus 2j plus 2k, 2y plus 2j plus 2k, इधर लिखा p - 1 into i plus q - 2 into j plus 4k. तीन अगर आपने मल्टीप्लाई, तीन अगर आपने मल्टीप्लाई किया 2t into i, तीन अगर एक मल्टीप्लाई बराबर है आपका 2t into j, तीन अगर एक मल्टीप्लाई बराबर है आपका 2t into k. तीन आपने मल्टीप्लाई किया कि बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स, बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स, बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स. लेफ्ट हँड साइड मध्ये i सोबत जो आहे तो लिहून घ्यायचा, i सोबत काय आहे बरोबर p - 1 मध्ये इक्वल टू j आहे, राइट हँड साइड मध्ये i सोबत जो आहे तो लिहून घ्यायचा बरोबर किती आपल्याकडे 2p, j सोबत लेफ्ट हँड साइड मध्ये j सोबत काय आपल्याकडे q - 2 मध्ये इक्वल टू j राइट, राइट हँड साइड मध्ये j सोबत 2p, k सोबत पॉवर किती आहे 4, इथे किती आहे k सोबत 2p. आता 2 ला जर मी खाली पाठवलं तर 4 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू t, बे का बे दोन्ही 4 म्हणजे 2 इज इक्वल टू t, t इज इक्वल टू इथे आपल्याकडे 2, t2 आला, t आला की t ची व्हॅल्यू इथे ठेवा बाबा काय आपल्याकडे p - 1 इज इक्वल टू 2 into t किती आला 2 म्हणजे p - 1 इज इक्वल टू 2 into 2 4, -1 समोर गेला +1 म्हणजे p इज इक्वल टू 4 + 1 म्हणजे p इज इक्वल टू 5 आला p. तसेच q - 2 इज इक्वल टू 2 into t किती आपल्याकडे 2 into 2 4 म्हणजे q - 2 समोर गेला +2, q इज इक्वल टू 4 + 2 म्हणजे इथे आपल्याकडे 6. आपल्याकडे p पण आला, आपल्याकडे q पण आला आणि आपल्याकडे t पण आला, आपल्याला काय विचारलं होतं p आणि q. सर्व स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर एक्झरसाइज 5.1 मधला 14 नंबरचा क्वेश्चन, 14 नंबरचा क्वेश्चन जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोप्लेनॅरिटी ऑफ 4 पॉइंट. जर आपल्याला 4 पॉइंट दिलेले आहे आणि ते कोप्लेनर आहे काय तर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला 4 पॉइंट सपोज आहे आपल्याकडे a b c d, तर सर्वात आधी याला 3 मध्ये कन्वर्ट करायचं, वेक्टर ab, वेक्टर ac आणि वेक्टर ad. त्यानंतर काय करायचं वेक्टर ab इज इक्वल टू d1 इनटू वेक्टर ac प्लस d2 इनटू वेक्टर ad. वेक्टर ab कसा काढू आपण, वेक्टर b मायनस वेक्टर a, वेक्टर ac, वेक्टर
वेक्टर ए आणि T1 आणि T2 च्या व्हॅल्यू येतील आपल्याकडे आणि T1 ची एकच व्हॅल्यू यायला पाहिजे आणि T2 ची पण एकच व्हॅल्यू यायला पाहिजे आणि दोन जर व्हॅल्यू आल्या T1 च्या आणि T2 च्या तर दोन्ही व्हॅल्यू सारख्या यायला पाहिजे आपण चेक करू आता आपल्याला 4 पॉइंट दिलेले आहेत सर्वांना ते 4 पॉइंट ए पासून मिळेल वेक्टर ए पावर वेक्टर ए आपल्याकडे वेक्टर ए इक्वल टू पहिल्याला I दुसऱ्याला j तिसऱ्याला k म्हणजे आपल्याकडे 1 आहे -1k 1k b पासून वेक्टर b इक्वल्स टू पहिल्याला I दुसऱ्याला j तिसऱ्याला k म्हणजे -1 आहे -1 आहे 1j 1k c पासून वेक्टर c आपल्याकडे 1 आहे 1j 1k d पासून वेक्टर d आपल्याकडे 2y -3j 4k चारी पॉइंटले पहिले वेक्टर ए काढा वेक्टर ए बी इक्वल टू कसा काढू आपण वेक्टर बी मायनस वेक्टर बी पावर वेक्टर बी काय आपल्याकडे -1 आहे 1j 1k माइनस वेक्टर ए बघा आपल्याकडे 1 आहे -1j 1k इक्वल टू -1 आहे +1j 1k माइनस नंतर आतमध्ये पण दिसतंय +1 आहे का -1 आहे माइनसचा काय मी प्लसचा काय मी माइनस त्यानंतर इथं आहे तो चेक करा किती आहे -1 इथे किती आहे सोबत -1 आहे घेतला मी कॉमन प्लस जे सोबत किती आहे इथं 1 इथे किती आहे सोबत 1 जे घेतला मी कॉमन प्लस के सोबत पाहिजे इथं 1 इथे किती आहे सोबत -1 जे घेतला मी कॉमन म्हणजे काय -1 -2 आहे प्लस 1 + 1 2j 1 - 1 0 के आला वेक्टर ए बी तसा वेक्टर ए सी इक्वल टू वेक्टर सी माइनस वेक्टर ए चलिए ना वेक्टर ए सी पावर म्हणजे 1 आहे म्हणजे 1k 1 आहे प्लस 1j 1k माइनस वेक्टर ए पावर म्हणजे आपल्याकडे 1 आहे -1j 1k म्हणजे आपल्याकडे 1 आहे +1j 1k माइनस नंतर आपण मल्टिप्लाय +1 आहे का -1 आहे माइनसचा काय मी प्लसचा काय गेला माइनस आय सोबत चेक करायला किती आहे 1 इथे चेक करायला सोबत -1 आय घेतला मी कॉमन प्लस जे सोबत चेक करायला किती आहे 1 किती आहे जे सोबत 1 जे घेतला मी कॉमन प्लस के सोबत चेक करायला किती आहे 1 किती आहे के सोबत -1 के घेतला मी कॉमन 1 - 1 0 आहे 1 + 1 2j 1 - 1 0k हा वेक्टर एबी आला लगाना वेक्टर एबी तो वेक्टर एबी बनवून घेऊ वेक्टर एडी इक्वल टू वेक्टर डी माइनस वेक्टर ए वेक्टर डी आहे आपल्याकडे चेक करा वेक्टर डी 2y - 3j 4k 2y - 3j 4k माइनस वेक्टर ए 1 आहे -1j 1k -1 आहे -1j 1k इथे दिलं मी 2y -3j 4k माइनस नंतर आपण मल्टिप्लाय +1 आहे का -1 आहे हा माइनसचा काय मी +1j हा प्लसचा काय मी -1k त्यानंतर i सोबत इथे आहे आपल्याकडे 2 इथे किती आहे सोबत -1 i घेतला मी कॉमन प्लस j सोबत किती इथे -3 इथे j सोबत +1 j घेतला मी कॉमन प्लस k सोबत इथे किती आहे 4 इथे किती आहे k सोबत -1 k घेतला मी कॉमन 2 - 1 काही 1 आहे प्लस -3 + 1 म्हणजे -2 j + 4 - 1 म्हणजे 3 म्हणजे आपल्याकडे 1 आहे प्लस मायनस काय आहे -2j प्लस काय आपल्याकडे 3k आला वेक्टर एडी आपल्याकडे वेक्टर एबी आला वेक्टर एसी आला आणि वेक्टर एडी आला जर आपल्याला 4 पॉइंट मोजले तर आहे की नाही चेक करायला आहे आपल्याला येतो वेक्टर एबी = t1 * वेक्टर एसी + t2 * वेक्टर एडी फॉर कोप्लेनॅरिटी ऑफ 4 पॉइंट फॉर कोप्लेनॅरिटी ऑफ 4 पॉइंट 4 पॉइंट जर कोप्लेनर चेक करायचा असेल तर आपण काय वेक्टर AB = t1 * वेक्टर AC + t2 * वेक्टर AD वेक्टर AB आहे वेक्टर AB पावर किती आला हा वेक्टर AB -2y + 2j + 0k म्हणजे मी -2y + 2j + 0k
इज इक्वल टू T1 into वेक्टर AC. वेक्टर AC पावर किती आहे 0i plus 2j plus 0k. 0i plus 2j plus 0k plus T2 into वेक्टर AD. वेक्टर AD पावर किती आहे हा 1i minus 2j plus 3k. 1i minus 2j plus 3k. इथं पावर घेणे T1 नगर आतमध्ये मल्टिप्लाय पावर इथे काय आपल्याकडे काही T1 into 0 म्हणजे काही आपल्याकडे 0. T1 into 0 म्हणजे काही 0. T2 into T1 into 2 म्हणजे 2T1 into j plus T1 into 0 म्हणजे काही 0k plus T2 आतमध्ये मल्टिप्लाय म्हणजे काही आपल्याकडे 1 T2 I मायनस इथे करा मल्टिप्लाय 2 T2 j plus 3T2 k लिहून घ्यायचे. इथे वापर काय मग आपल्याकडे I सोबत इथे आहे 0. इथे किती आहे सोबत T2 into y प्लस j सोबत इथे किती आहे आपल्याकडे 2T1. इथे किती आहे j सोबत -2T2 into j प्लस k सोबत इथे किती आहे 0. इथे किती आहे k सोबत 3T2 into k म्हणजे 0 plus T2 म्हणजे काही आपल्याकडे T2 I प्लस 2T1 आणि 2T2 j प्लस आपल्याकडे काय 3T2 k. या साइडला आहे आपल्याकडे -2I प्लस 2j प्लस 0 k. लक्षात इक्वेशन लिहिलं की मग पुढे लिहायचं बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स. आपण पुढे चेक करू काय आहे. नेक्स्ट आपण चेक करू बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स. बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स. इक्वालिटी ऑफ वेक्टर मध्ये काय करतो आपण लेफ्ट हँड साइड मध्ये I सोबत जो आहे तो लिहितो. लेफ्ट हँड साइड मध्ये I सोबत किती आहे -2 मध्ये तो इक्वल टू किती आहे. राइट हँड साइड मध्ये I सोबत जो आहे तो आपण लिहितो. I सोबत किती आहे आपल्याकडे T2 तर लिहिला मी T2. त्यानंतर लेफ्ट हँड साइड मध्ये I सोबत जो आहे तो लिहायचा सॉरी J सोबत किती आहे 2 इक्वल्स टू राइट हँड साइड मध्ये J सोबत आहे तो J सोबत काय आपल्याकडे 2T1 2T2 2T1 -2T2. त्यानंतर k सोबत पाहिलं लेफ्ट हँड साइड मध्ये काय आपल्याकडे 0 इज इक्वल टू राइट हँड साइड मध्ये चेक करायचं k सोबत काय आपल्याकडे 3T2 म्हणजे पावर काय आपल्याकडे T2 इज इक्वल टू -2. हे एक व्हॅल्यू इथे काय आला T2 इज इक्वल टू ते सिलेंडर कडे वाढवलं 0 डिवाइड बाय 3 म्हणजे T2 0 डिवाइड बाय 3 0 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू 0. इधर यामधून जर मी 2 कॉमन काढला पावर आहे T1 T2. इथे किती आपल्याकडे 2 या 2 चा कडे वाढवलं 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू T1 -T2 2 डिवाइड बाय 2 1 इज इक्वल टू T1 T2 म्हणजे T1 T2 इज इक्वल टू 1. इथे चेक करा बघा व्हॅल्यू सेम आहे म्हणजे T2 च्या T1 ची सेम व्हॅल्यू आणि T2 ची सेम व्हॅल्यू तर T2 च्या दोन व्हॅल्यू भेटतात. एकदा T2 काय आला -1 एकदा T2 काय आला 0. हे पॉसिबल नाही आहे. दोघांची व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. दोन जर व्हॅल्यू भेटल्या तर हा जर T2 -2 असता हा -2 यायला पाहिजे होता. हा काय आहे आपला वेगळा. मग इथे लिहू आपण T2 is not unique. T2 is not unique. युनिक नाही आहे म्हणजे मग वेक्टर AB वेक्टर AC and vector AD are not coplanar. आणि वेक्टर AB AC AD कोप्लेनर नाही म्हणजे हे ज्या पॉइंट पासून बनला ते पॉइंट हे कोप्लेनर नाही. therefore the point A B C D are not coplanar. सर्वजण प्रॉब्लेम लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुक मध्ये लिहून घ्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याकडे एक्झरसाइज 5.1 मधला लिनियर कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम आहे. तर त्याआधी लिनियर कॉम्बिनेशनचे फॉर्म्युलेस पाहणार आहे आपण. तर टॉपिक आहे लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 वेक्टर आणि लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3 वेक्टर. चला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 वेक्टर आधी आपल्याला दिलेला आहे एक्सप्रेस वेक्टर R एज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर A आणि वेक्टर B. वेक्टर R ला वेक्टर A आणि वेक्टर B चे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करणार आहे. काय करायचं तो पहिला दिलेला एक्सप्रेसच्या समोर जातो याचा वेक्टर R इज इक्वल टू जे वेक्टर दिलेले आहे ते याच्यासमोर x इनटू वेक्टर A प्लस y इनटू वेक्टर C. तसंच लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3 वेक्टर वेक्टर R हा लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करणार A B C
तर जो एक्सप्रेस करणार तो लिहायचा समोर जे वेक्टर दिलेले आहे ते x * वेक्टर a y * वेक्टर b z * वेक्टर c. नोट मध्ये दिलेला आहे if we have given 3 unknown, जर आपल्याला 3 unknown दिलेले असेल तर क्रॅमर रूल यूज करायचा. क्रॅमर रूल काय म्हणजे x dx by dy, y dy by dz, z dz by d. आता प्रॉब्लेम पाहू आपण. ऍक्च्युअली बुक मध्ये प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या बुक मध्ये डायरेक्ट 3 याचा लिनियर कॉम्बिनेशन दिलेला आहे. पण तुम्हाला जर आपण मिसलेनियस मध्ये पाहिलं तर मिसलेनियस मध्ये 2 याचा पण लिनियर कॉम्बिनेशन आहे. म्हणून आपण आधी 2 वेक्टरचे लिनियर कॉम्बिनेशन पाहू, त्यानंतर 3 वेक्टरचे लिनियर कॉम्बिनेशन पाहू. तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला आहे एक्सप्रेस द वेक्टर, म्हणजे तो एक्सप्रेसच्या समोरचा असते एक्सप्रेस वेक्टर हा, म्हणजे एक्सप्रेसच्या समोर असते तो याचा वेक्टर हा. बरोबर, एक्सप्रेसच्या समोर एक्सप्रेस दी वेक्टर काय आपल्याकडे वेक्टर हा. वेक्टर हा इज इक्वल टू काय आहे 4i प्लस 13j मायनस 18k. त्यानंतर पहिला घ्यायचा वेक्टर हा, त्यानंतर जो नेक्स्ट तो घ्यायचा वेक्टर आहे, त्यानंतर काय घ्यायचा वेक्टर बी, म्हणजे त्यानंतर कोणते हा झाला हा. तो पहिला घ्यायचा वेक्टर आहे, वेक्टर a इज इक्वल टू i मायनस 2j प्लस 3k. आणि नेक्स्ट त्याचा घ्यायचा वेक्टर b, वेक्टर b इज इक्वल टू 2i प्लस 3j मायनस 4k. चला तिथे वेक्टर r is a linear combination. Vector R is a linear combination of vector A and vector B. तो पहले में अपन vector R is equal to x into vector A plus y into vector B. ये ले इक्वेशन नंबर 1. R के ठिकाणी R ची वैल्यू ठेवा. R वेक्टर R काय वेक्टर R 4i plus 13j plus minus 18k is equal to x into vector A. Vector A का है I minus 2j plus 3k plus y into vector B. Vector B से करा 2y plus 3j minus 4k. त्यानंतर यात हा लिहिला की 4i plus 13j minus 18k. x ने करा आपण मल्टिप्लाय इथे काय आपल्याकडे x into y minus इथे करा त्यानंतर इथे करा मल्टिप्लाय minus 2x into j x into k plus y ने करा आपण मल्टिप्लाय 2y into I plus 3y into j minus 4y into k. त्यानंतर समोर I सोबत इथे किती आपल्याकडे x, इथे किती I सोबत 2y plus 2y I इथला मी कॉमन प्लस j मध्ये साइन I सोबत किती j सोबत किती आहे minus 2x, इथे किती आहे j सोबत 3y, j घेतला मी कॉमन प्लस k सोबत इथे किती आहे 3x, इथे किती आहे k सोबत minus 4y into k घेतला कॉमन, इकडे काय आपल्याकडे 4i plus 13j minus 18k by equality of vector, by equality of vectors, by equality of vector. equality of vector मध्ये आपण पाहिलं झाले काय होतं, आपण लेफ्ट हँड साइड मध्ये I सोबत जो आहे तो लिहितो, I सोबत चेक करा आपण किती इथे 4. राइट हँड साइड मध्ये I सोबत पाहिलं किती I सोबत x plus 2y, x plus 2y हा बरोबर लिहून घ्या. x plus 2y is equal to 4 आला आपल्याकडे. सेकंड j सोबत 13 is equal to इथे किती j सोबत minus 2x plus 3y म्हणजे येणार आपल्याकडे minus 2x plus 3y is equal to 13. त्यानंतर k सोबत minus 18 is equal to k सोबत किती आहे 3x minus 4y, 3x minus 4y is equal to minus 18. तीन हे फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड आणि हे थर्ड, तीन इक्वेशन भेटले. आता याला नाव देऊन टाकतो मी, याला सपोज याला देतो तुम्ही इक्वेशन नंबर कॅपिटल लेटर आहे, याला घेतो मी 1, याला घेतो मी 2 आणि याला घेतो मी 3. तीन इक्वेशन आले आपल्याकडे. आता डाव्या हातामध्ये तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन होते. जर आपल्याकडे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असेल तर आपण काय करतो, एक ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन सॉल्व्ह करू आपण, त्यावरून आपल्याला नोन भेटत होते. तर सॉल्व्ह करू का, इथे काय दिलेलं आहे पहिली इक्वेशन x plus 2y, इथे काय minus 2x plus 3y. कोणतेही आता x सोबत म्हणजे काय 1 म्हणजे x सोबत minus 2. तर इथं या इक्वेशन मध्ये आपण बघायला मल्टिप्लाय तर आपण इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. इक्वेशन 1 ला जर मी 2 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे 2 into 1x plus 2y is equal to 4. 2 ने करा मल्टिप्लाय म्हणजे काय 2x plus 2 into 2
इक्वेशन 3. आता बापरे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये एक तर कोएफिशिएंट सारखा आहे. तर करतो मी ऍड इक्वेशन 3 and 2. 3 and 2 करूया. पॉवर 3 काय आपल्याकडे 2x plus 4y is equal to 8. Next minus 2x plus 3y is equal to 30. तर आपण ऍड हा इधर करू ऍड इधर करू ऍड इधर करू ऍड. हा प्लस माइनस काय आहे आन्सर 4 and 3 7 8 13 plus 8 म्हणजे 21 म्हणजे x is equal to 21 divided by 7 म्हणजे x is equal to 3 म्हणजे 3. x ची व्हॅल्यू कोणती एका इक्वेशन मध्ये ठेवा y भेटेल. x ची व्हॅल्यू भेटेल इक्वेशन 1 मध्ये. तुम्ही कोणते इक्वेशन ठेवले चालेल 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा 4 मध्ये ठेवा. पण ज्यामध्ये कोएफिशिएंट लहान आहे x आणि y चे त्यामध्ये जर ठेवलं तर आन्सर लवकर येईल. आता यामध्ये लहान आहे त्याच्याकडे मी इक्वेशन 1 लिहितो. इक्वेशन 1 बिकम काय इक्वेशन 1 x plus 2y is equal to 4. x plus 2y equals to 4. x की जगह आपल्याकडे 3 plus 2y is equal to 4. हा प्लस 3 समोर गेला तर मायनस 2 म्हणजे 2y is equal to 4 minus 3 म्हणजे 2y is equal to 1 म्हणजे काय y is equal to 1/2. हा आपल्याकडे y x आणि y दोन्ही आले की इक्वेशन ही बिकम इक्वेशन ए बिकम काय इक्वेशन है x सॉरी इक्वेशन ए काय आपल्याकडे वेक्टर r इज इक्वल टू वेक्टर r इक्वल्स टू x इनटू वेक्टर a प्लस y इनटू वेक्टर b. ते x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू बरोबर x ची जरा आपल्याकडे 3 तरी तुम्ही 3 वेक्टर a y ची जरा 1/2 वेक्टर b हा ला वेक्टर r. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण काय करू इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन. हा इक्वेशन 3 लिहिला इक्वेशन 2 लिहिला ऍडिशन हा प्लस 2x मायनस 2x हे कॅन्सल. 4y प्लस 3y काय आपल्याकडे 7y इज इक्वल टू 8 प्लस 13 21 म्हणजे y इक्वल्स टू 21 डिवाइडेड बाय 7 म्हणजे y इक्वल्स टू 7 1 7 3 y ला 3 तर y ची व्हॅल्यू कोणती आहे इक्वेशन मध्ये ठेवा 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा कशाने ठेवली चालते ना. इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 बिकम काय होईल इक्वेशन 1 x plus 2y is equal to 4 हा x आहे हा 2 आहे y की त्याला आपल्याकडे 3 is equal to 4 x plus 3 to 6 is equal to 4 हा प्लस x प्लस 6 समोर गेला काय मायनस 6 म्हणजे x is equal to 4 minus 6 म्हणजे x is equal to किती आपल्याकडे -2 आला आपल्याकडे x पण आला आपल्याकडे x आला की इक्वेशन a बिकम इक्वेशन बिकम करू आपण इक्वेशन a बिकम इक्वेशन आहे वेक्टर r is equal to x into वेक्टर a plus y into वेक्टर b. x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे x -2 वेक्टर a y दिलेला आपल्याकडे y ला 3 वेक्टर b हा आहे आपल्याकडे वेक्टर सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर 5.1 मधला सर्वात शेवटचा प्रॉब्लेम 14 नंबरचा एक्सप्रेस लिनियर कॉम्बिनेशन. याच्या आधी पहिला आपण फॉर्म्युले काय होते तर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 वेक्टर आणि लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3 वेक्टर. त्यामध्ये बाबा हा पहिला हा 1 2 3 3 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन. तर मी तुम्हाला आधीच प्रॉब्लेम मध्ये सांगितलं एक्सप्रेस नंतर जो दिलेला असतो तो घ्यायचा वेक्टर r. तर लिहितो मी वेक्टर r इक्वल्स टू काय आपल्याला -3j प्लस 4k हा घेतला की हा पहिला घ्यायचा वेक्टर आहे वेक्टर a इक्वल्स टू आपल्याकडे 2y प्लस j मायनस 4k. दूसरा घ्यायचा वेक्टर b इक्वल्स टू 2y मायनस j प्लस 3k. शेवट घ्यायचा वेक्टर c इक्वल्स टू 3i प्लस j मायनस 2k. याला किती द्याल मग वेक्टर r इज अ linear combination of vector a vector b and vector c. इसलिए ना vector r equals to x into vector a plus y into vector b plus
z इंटू वेक्टर c हे लिहून घ्या आणि याला इक्वेशन नंबर द्यायचा a याला इक्वेशन a दिला की सर्व व्हॅल्यू इथे करायचे कुठे बाजूला लिहून घ्या तुम्ही काय आपल्याकडे वेक्टर r इक्वल टू x इंटू वेक्टर आहे तर वेक्टर r लिहून घेऊ वेक्टर r काय मायनस आहे मायनस 3j प्लस 4k मायनस आहे मायनस 3j प्लस 4k मायनस 3j प्लस 4k इज इक्वल टू x इंटू वेक्टर a x इंटू काय वेक्टर a पावर 2y प्लस j मायनस 4k 2y प्लस j मायनस 4k प्लस y इंटू वेक्टर b काय 2y मायनस j प्लस 3k 2y मायनस j प्लस 3k प्लस z इंटू वेक्टर c वेक्टर c 3i प्लस j मायनस 2k 3i प्लस j मायनस 2k 3i प्लस j मायनस 2k आता इथे मग आपण x ना बराबर आतमध्ये मल्टिप्लाय x ना जर आतमध्ये इथे मल्टिप्लाय केला आपल्याकडे 2x इंटू y ये x ना कडे मल्टिप्लाय केला आपल्याकडे x इंटू j मायनस इथे करा मल्टिप्लाय 4x इंटू k प्लस y ना कडे आतमध्ये मल्टिप्लाय 2y इंटू y इथे करा मल्टिप्लाय मायनस y इंटू j इथे करा मल्टिप्लाय 3y इंटू k प्लस इथे करा आतमध्ये मल्टिप्लाय केला आपल्याकडे 3z इंटू i प्लस z इंटू j मायनस 2z इंटू k त्यानंतर अक्षरेचा बोर्डवरती सर्वजण आता इथे पावर i इथं पण आहे आणि i इथं पण आहे तर आपण एक काम करू इथं पावर i सोबत किती आपल्याकडे 2x लिहिले मी 2x इथे किती आहे सोबत 2y लिहिले मी 2y इथे किती आहे सोबत 3z लिहिले मी i घेतला मी कॉमन प्लस j j इथं पण आहे आणि j इथं पण आहे तर आधी बघू इथं j सोबत काय इथं पावर j सोबत किती आहे x इथे किती आहे j सोबत मायनस y इथे किती आहे j सोबत j घेतला मी कॉमन प्लस k सोबत पाहिजे किती आहे मायनस 4x इथे मी मायनस 4x इथे किती आहे k सोबत प्लस 3y इथे किती आहे k सोबत मायनस 2z k घेतला मी कॉमन इथे किती आपल्याकडे मायनस i मायनस 3j प्लस 4k त्यानंतर बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स इक्वालिटी ऑफ वेक्टर्स मध्ये काय करतो आपण लेफ्ट हँड साइड मध्ये जो i सोबत आहे तो लिहितो लेफ्ट हँड साइड मध्ये i सोबत पावर काय नसला म्हणजे किती असते 1 हे मायनस साइन मायनस काय नसला म्हणजे काय 1 सोबत काय मायनस साइन मध्ये इक्वल टू किती साइन इथे काय आहे सोबत 2x प्लस 2y प्लस 3z याला बरोबर लिहून घेऊ आपण 2x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू मायनस 1 नंतर इक्वेशन नंबर 1 सेकंड j सोबत पावर इथे किती आहे मायनस 3 इज इक्वल टू इथे किती आहे j सोबत x मायनस y प्लस z लिहून घेऊ आपण x मायनस y प्लस z इज इक्वल टू मायनस याचं इक्वेशन नंबर 3 त्यानंतर k सोबत पावर इथे किती आहे 4 इथे 4 इज इक्वल टू इथे चेक करा k सोबत मायनस 4x प्लस 3y मायनस 2z याला लिहून घेऊ आपण मायनस 4x प्लस 3y मायनस 2z इक्वल टू 4 याचं इक्वेशन नंबर 3 आता तीन इक्वेशन आले सायमल्टेनियस इक्वेशन केव्हा सॉल्व करतात जेव्हा दोनच अननोन असतात आता यामध्ये 3 अननोन आले तर आम्ही सांगितलं तुम्हाला काय यूज करावं लागते क्रॅमर्स रूल यूज करावा लागते जर 3 अननोन असतील तर आपण त्यानंतर क्रॅमर्स रूल यूज करू तोपर्यंत तुम्ही सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम इथपर्यंत लिहून घ्या त्यानंतर आता हे 3 इक्वेशन लिहिले आपण 3 इक्वेशन लिहिले 3 जर अननोन असतील तर क्रॅमर्स रूल यूज करायचा क्रॅमर्स रूल मध्ये सर्वात आधी काढा d तर d काढून घेऊ आपण d इज इक्वल टू आली आता डिटर्मिनंट सर्वात आधी d जर काढण्याचं काय करायचं हे समोरचे जायचे म्हणून x y z चे कोएफिशियंट लिहायचे दबा पहिले x चे आणि हे 2 x चा कोएफिशियंट किती आहे आपल्याकडे 2 इथे काय नसला म्हणजे किती आहे 1 आणि इथे काय नसला म्हणजे किती आहे -4 त्यानंतर y चे 2 काय नसला म्हणजे 1 आणि सोबत आहे किती आहे मायनस आणि इथे किती आहे y सोबत 3 त्यानंतर z ची किती आहे 3 z सोबत किती आहे 1 आणि z सोबत किती आहे -2 डिटरमिनंट सॉल्व करताना आपण डिटरमिनंट सॉल्व करता पहिल्या लाईन मधला एलिमेंट घ्या पहिल्या लाईन मधला एलिमेंट काय 2 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी नावी लाईन द्यायची दोन ती उभी लाईन
हे आलेले जे आहे ते लिहून घ्या. करायला आपल्याकडे -1 1 3 -2 तर इथे मी -1 1 3 -2 मध्ये द्यायची मला नसेल दिले -1 मधला एलिमेंट काय मधला एलिमेंट 2 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी अडवलेली त्याची जोड हा 2 पहा उभ्या या लाईन मध्ये आडव्या या लाईन मध्ये करायला 1 1 -4 -2 1 1 -4 -2 प्लस शेवटच्या लाईन मधला एलिमेंट काय शेवटच्या लाईन मधला एलिमेंट 3 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी अडवलेली त्याची जोड उभी नाही त्या लाईन करायला 1 -1 -4 आपण लिहिलं वेगळं ना. त्यानंतर पाहायचं काय आपल्याकडे -2 याची करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -2 मल्टिप्लाय बाय -1 -2 मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे 2 म्हणजे -3 3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे -2 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 मल्टिप्लाय बाय 1 -2 म्हणजे -3 -4 मल्टिप्लाय बाय 1 -4 प्लस हा 3 * 3 मल्टिप्लाय बाय 1 3 म्हणजे -3 -4 मल्टिप्लाय बाय 1 4 आपल्याकडे आहे 2 * 2 - 3 -1 -2 * हा -2 मायनस काय नाही प्लस हा 4 प्लस 3 * 3 - 4 -1 म्हणजे आपल्याकडे 2 * -1 -2 * -2 प्लस 4 म्हणजे आपल्याकडे 2 प्लस 3 * -1 म्हणजे आपल्याकडे 2 * -1 -2 2 मल्टिप्लाय बाय -2 मल्टिप्लाय बाय 2 -4 प्लस 3 मल्टिप्लाय बाय -1 -2 म्हणजे आपल्याकडे 4 * 6 6 * 3 किती 9 फक्त सोबत -1 हा आपल्याकडे d कसं काढायला येईल मग आपल्याला dx तर तो आपण dx आपण लिहिलं dx असं काढायचं डिटर्मिनंट आलेला डिटर्मिनंट. आता dx d काढण्यासाठी काय घेतलं आपण x y z चे कोएफिशिएंट. जर आता dx काढला आहे तर x चे कोएफिशिएंट त्याचे सोडून x चे कोएफिशिएंट त्याचे सोडून फक्त x च्या ठिकाणी काय करायचं इक्वल टू च्या समोर ज्याला इक्वल टू च्या समोरचे बाबा काय -1 -1 -3 -1 -3 आणि 4 झाला. x चे द्यायचे सोडून त्याच्या ठिकाणी इक्वल टू च्या समोरचे बाकी आहे ते मग y चे 2 -1 3 2 -1 3 त्यानंतर z चे 3 1 -2 3 1 -2 डिटर्मिनंट सॉल्व करू तर पहिला लाईन मधला एलिमेंट काय पहिला लाईन मधला एलिमेंट -1 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. आता हे उभी लाईन आणि आडवी लाईन दिली आपण सोडून काय आले बाबा -1 1 3 -2 -1 1 3 -2 मध्ये -3 मधला एलिमेंट काय मधला एलिमेंट 2 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून हे उभी लाईन आणि आडवी लाईन काय आपल्याकडे -3 1 4 -2 -3 1 4 -2 शेवटी प्लस साइन आणि शेवटच्या लाईन मधला एलिमेंट 3 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून हे उभी लाईन आणि आडवी लाईन काही मग उभी आडवी लाईन सोडलं -3 -1 4 3 -3 -1 4 3 यांची काय करतात आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आलेला मी -1 लिहिला क्रॉस मल्टिप्लाय -2 मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे काय आपल्याकडे 2 म्हणजे -3 3 मल्टिप्लाय बाय 1 3 आलेला मी -2 -2 मल्टिप्लाय बाय 3 -3 6 -4 मल्टिप्लाय बाय 1 4 हा प्लस 3 * 3 मल्टिप्लाय बाय -3 -9 म्हणजे -10 4 मल्टिप्लाय बाय -4 म्हणजे आपल्याकडे हा -1 * 2 -3 -1 -2 * 6 -4 2 प्लस 3 * -9 हा मायनस काय आहे +4 म्हणजे आपल्याकडे -1 * -1 -2 * 2 प्लस 3 * -9 + 4 -5 करा मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय बाय -1 + 1 2 मल्टिप्लाय बाय 2 4 3 मल्टिप्लाय बाय -1 -15 म्हणजे किती 1 -4 -15 -19 म्हणजे किती 1 -19 -18 इथपर्यंत लिहून घ्या सर्वजण. आपण d काढला dx काढला त्यानंतर करू आता आपण dy काढू आपण dy डिटर्मिनंट ऑफ. आता मी काय सांगितलं dx घेतला होता तर x चे कोएफिशिएंट सोडून दिले. आता dy घेतला तर y चे कोएफिशिएंट सोडून द्यायचे तर y चे कोणते होते. आता y चे कोएफिशिएंट y चे कोएफिशिएंट सोडून द्या. पहिले x चे लिहून घेऊ. x पॉवर काय 2 1 -4 2 1 -4. आता y चे सोडवत आहे तर y च्या ठिकाणी काय घ्यायचे इक्वल टू च्या समोरचे काय
1 -2. डिटर्मिनंट सॉल्व करू. पहिल्या लाईन मधला एलिमेंट काय? पहिल्या लाईन मधला एलिमेंट 2. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. ही उभी लाईन ही आडवी लाईन सोडली. काय येते आपल्याकडे? -3 1 4 -2. -3 1 4 -2 मध्ये मायनस साइन. मधला एलिमेंट काय? मधला एलिमेंट -1. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. ही उभी लाईन ही आडवी लाईन काय राहते? 1 1 -4 -2 1 1 -4 -2. शेवटी प्लस साइन. शेवटच्या लाईन मधला एलिमेंट 3. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. ही उभी लाईन आणि आडवी लाईन 1 -3 -4 4 1 -3 -4 4. आता सोडून बघू आपण. हा 2 into करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. -2 मल्टिप्लाय बाय त्यानंतर मग आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. भागायला 2 करा. -2 मल्टिप्लाय बाय -3 6 -4 मल्टिप्लाय बाय 1 4. हे मायनस मायनस काय आहे? +1 -2 मल्टिप्लाय बाय 1 -2 मध्ये मायनस आहे. 4 मल्टिप्लाय बाय -1 -4 प्लस हा 3 into 4 मल्टिप्लाय बाय 1 4 -4 मल्टिप्लाय बाय -3 इन आपल्याकडे 3 म्हणजे आपल्याकडे 2 6 -4 इन आपल्याकडे 2 प्लस 1 into हा -2 मायनस मायनस में +4 प्लस 3 into 4 -12 -8 आपल्याकडे हा 2 into 2 प्लस 1 into -2 प्लस 4 म्हणजे आपल्याकडे 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय -8 म्हणजे आपल्याकडे 2 into 2 4 प्लस 1 into 2 2 3 मल्टिप्लाय बाय -8 24 म्हणजे आपल्याकडे हा 6 -24 6 -24 -18 हा आपल्याकडे dy तसंच करू आता आपण dz is equal to आणि डिटर्मिनंट ऑफ dz. आता x जेव्हा घेतला आपण तेव्हा x चे कोएफिशिएंट सोडून दिले इक्वल टू च्या समोरचे घेतले. dy जेव्हा काढला आपण तेव्हा y वाले सोडून दिले इक्वल टू च्या समोरचे त्याचे घेतले. आता dz काढणार आहे तर आपण काय करू? z वाले सोडून देऊ. बाकीचं काय आहे ते पहा. पहिले x चे कोएफिशिएंट लिहून घेऊ. x चे कोएफिशिएंट 2 1 -4 तर इथे लिहितो मी इथे 2 1 -4. त्यानंतर y चे 2 -1 3 2 -1 3. आता dz आहे तर z चे सोडून द्यायचे. z चे त्याला सोडून द्यायचे ऐवजी समोरचे -1 -3 -1 -3 आणि हा 4. डिटर्मिनंट सॉल्व करण्याचा पहिला लाईन मधला एलिमेंट घेऊ आपण. हा मी पहिल्या लाईन मधला एलिमेंट 2 ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. हे उभी लाईन आणि आडवी लाईन काय राहिलं बाबा? मग आपल्याकडे हे उभी लाईन आणि आडवी लाईन सोडून -1 -3 3 4 मध्ये -3 मधला एलिमेंट काय आपल्याकडे 2. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. ही उभी लाईन हे उभी लाईन आणि आडवी लाईन दिली सोडून काय येईल आपल्याकडे 1 -3 -4 4 1 -3 -4 4 प्लस शेवटच्या लाईन मधला एलिमेंट काय? शेवटच्या लाईन मधला एलिमेंट -1. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून. हे उभी लाईन आणि आडवी लाईन दिली सोडून करू. मग क्रॉस मल्टिप्लाय काय? आपल्याकडे 2 into 4 मल्टिप्लाय बाय -1 -4 मध्ये -10 3 मल्टिप्लाय बाय -3 -9 हा -2 into 4 मल्टिप्लाय बाय 1 4 मध्ये -10 4 मल्टिप्लाय बाय 3 हा प्लस मायनस काय आहे? मायनस करा क्रॉस मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 1 3 मायनस 4 मल्टिप्लाय बाय -1 4 म्हणजे इथे आपल्याकडे 2 into -4 मायनस काय आहे? प्लस 9 -2 into 4 -12 -8 -1 into 3 -4 -1 म्हणजे आपल्याकडे हा 2 into -4 प्लस 9 5 -2 मल्टिप्लाय बाय -8 प्लस 16 मायनस काय आहे? प्लस म्हणजे आपल्याकडे हा 10 प्लस 10 प्लस 16 प्लस 1 म्हणजे इथे आपल्याकडे 27. सर्व व्हॅल्यू आल्या आपल्याकडे. इथे लिहून घ्या तुम्ही. आपल्याकडे आला d आला होता -9 त्यानंतर आला होता आपल्याकडे dx त्यानंतर आला होता आपल्याकडे dx चेक करा किती आला होता -18 त्यानंतर dy पण आला आपल्याकडे -18 आणि dz आला आपल्याकडे 27. नंतर व्हॅल्यू चेक करून घ्या सर्वजण. राईट लिहिलंय की मी. dx आला होता आपल्याकडे सर्व व्हॅल्यू आल्या बाय कॅमर्स रूल आपण आधी करू x
इक्वल टू काय असतं आपल्याला dx डिवाइडेड बाय d, dx डिवाइडेड बाय d. चेक करा मग dx dx मायनस 18 डिवाइडेड बाय -9 म्हणजे इथे मायनस मायनस 8 कॅन्सल 9 2 चा 18 म्हणजे इथे आपल्याकडे 2 x ला आपल्याकडे 2 नंतर y y इक्वल टू dy डिवाइडेड बाय d, dy चेक करा किती झालं आपल्याकडे dy मायनस 18 आपल्याकडे मायनस मायनस 8 कॅन्सल म्हणजे इथे आपल्याकडे 2. त्यानंतर आपल्याकडे z z इक्वल टू dz डिवाइडेड बाय d, dz चेक करा किती आहे 27 डिवाइडेड बाय -9 म्हणजे किती आपल्याकडे -3 आहे नंतर 3 डिवाइडेड म्हणजे 3 आला आपल्याकडे x y z सर्व आला की मग त्याला इक्वेशन मध्ये सॉरी इक्वेशन ए लिहू इक्वेशन ए काय आपल्याला वेक्टर आहे इक्वल टू x into वेक्टर a plus y into वेक्टर b plus z into वेक्टर c. x दिला लिहून घ्यायचं दिला x 2 म्हणजे आपल्याला 2 into वेक्टर a plus y y दिला 2 into वेक्टर b plus z दिला किती दिला आहे -3 into वेक्टर c. हे एवढं सारखं होते ना सर्वप्रथम स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या.